एवढी सुंदर आणि डोळे तृप्त करणारी मूर्ती होती बघा ही. आज मी आलतो म्हणजे महेशकडे आलतो बघा. सकाळ सकाळ उठल्यानंतर पहिला अलेक्साला बघितलं. महेशकडे जरा असं आलतो 2-3 दिवसासाठी. अलेक्सा संग खेळल्यानंतर सकाळ सकाळ पहिल्यांदा आवरून फ्रेश होऊन चहा घेतलेला बघा पिण्यासाठी. चहा आणि बिस्कुट पिऊन झाल्यानंतर महेशने म्हटलं तुला एक असलं मंदिर दाखवतो ते बघितल्यानंतर डोळे तृप्त होईल. मी पण त्याला म्हटलं चल आज मी असं विश मागतो की जे मला फॉलो करून कमेंट करेल त्याची विश पूर्ण होऊ दे म्हणून. ऑलरेडी मला फॉलो करून सबस्क्राईब केल्या त्यांची पण इच्छा पूर्ण होऊ दे म्हणून. मंदिरच्या बाहेरच एवढं सुंदर सुंदर पेंटिंग वगैरे तर होतं की नाही. महेशला म्हटलं पहिल्यांदा आज चल. मंदिरच्या आतमध्ये आल्यानंतर इथं पेंटिंग वगैरे एवढं भारी लावलं की भावानो. खरोखर बघितल्यानंतर पेंटिंग बघितल्यानंतर डोळं माझं तृप्त झालती. आत ना मंदिर खरोखर बघायला का लय भारी आणि खतरनाक वाटलं. इथं तुम्हाला साईडलाच का नाही श्रील प्रभुपाद यांची इथं मूर्ती सेम बनवल्यात बघा. शेवटला म्हणजे श्रीकृष्ण आणि राधाची मूर्ती एवढी सुंदर खतरनाक होती की नाही. ह्या मूर्त्यांना सांगायला शब्द पण कमी पडायला पाहिजे. या मंदिरचं नाव लोकेशन जर तुम्हाला पाहिजे असलं तर पार्ट 2 कमेंट करा फॉलो करून. प्रभूकडे जी काय पण तुमची इच्छा आहे का नाही ती कमेंट मध्ये सांगून जावा. 100% तुमची इच्छा पूर्ण होऊ दे अशी इच्छा मी मागितल्या.